27 28 केळी 28 म्हणलं ती झाली 24 दीड डझन आले हा. अरे बघ दोन डझन, अडीच डझन. एक एक घरात किती फाणे आहे 8-9 फणी. नाही, एक यायचं का 9 फण्याचे. बरं मित्र, आता ह्यो 1.5 एकर केळीचे बगीचे आहे. आता याच्या आधी यांची कटाई झाली 2,000 रुपये, दोन झाली 2,000 रुपये क्विंटलनं जागीर कटाई झाली. आता तिकडे युद्ध सुरू झालं आहे का नाही, अमेरिका ते 2-3 दिवस पेटले. आता त्याच्यामध्ये शेतकरीचं असं झालं आहे की डायरेक्टली 800, 700, 800 रुपये, 900 रुपये क्विंटल केळी जागेवर मागू राहिले. म्हणजे 2,000 कुठे, 800-900 रुपये कुठे. आणि ह्या केळी किती एकर आहे? 1.5 एकर. 1.5 एकरला किती खर्च केला असं याला समजा 3 लाख रुपये. 3 लाख रुपये रोपापासून ते आता काढणीपर्यंत. खत वगैरे म्हणजे चार्ज ड्रीप रोप मशागत सगळं धरून 3-3.5 लाख रुपये खर्च झाला. आता विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना जे पिकवलं आहे, आता समजा याला एवढा खर्च केला आहे, कष्ट, त्याच्या मागं घाम त्याचं आहे की नाही, त्याचे तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याला रात्रंदिवस हे असे कष्ट करून हे असं दिसतंय. हे काय बसल्यानं होत नाही मित्रांनो, याला कष्ट बी करावं लागतात, घाम गाळा लागतो आणि पैसा बी लावा लागतो. आता त्या युद्धाचं जे परिणाम आहे ते असे झाले की बुवा आता डायरेक्ट 800 रुपये, म्हणजे 800 रुपये केळीला मागू राहिले व्यापार लोक. आता विचार करा, म्हणजे कसं आहे आता सरकारनं याच्यात थोडंफार लक्ष देऊन बुवा ह्या केळीचे जे शेतकरी आहे तर यांच्यावर लक्ष देऊन काहीतरी अनुदान दिलं पाहिजे, तर हा शेतकरी वाचल मित्रांनो. नाहीतर या असं जरा त्या युद्धाच्या नावाखाली शेतकरीची सरासर लूट चालू आहे सध्या. म्हणजे भाव कमी नाही केला. हां, ते बरं विशेष मित्रांनो की तिकडं सिटीमध्ये जे आपण केळं खायला घेणारे जे लोक आहे ते 60-70 रुपये डझननं घेतात. आणि तिथं चालू आहे भाव 60-70 रुपये. आणि मग हे 2 शेतकऱ्याकडून घ्यायला तुम्हाला 8 रुपये किलो प्रमाणे घेऊ राहिले. म्हणजे बघा, आणि तिथं डझन तुमचं 60-70 रुपये डझन विकतात. एक फणी म्हणजे जवळजवळ 5 पट प्रॉफिट आहे. 5 पट. पण मग एवढी लूट म्हणले लय अति लूट झाली ना ती, आहे की नाही. एवढं बी नाही ना. आता हे केळी बघा तुम्ही कशी दिसतात. 98% भारताचा माल लागतो ना आपल्याला. हा, नाही यांनी काय केलं, फक्त युद्धाच्या नावाखाली लूट चालली नाही, बाकी यांचं असंच आहे. हे चालू आहे सध्या व्यापार लोकच. आता किती माल राहिलेला आहे तरी बाकी? 1 एकर आपलं 1.5 एकर माल बाकी अजून. 1 एकर तरी अजून माल निघाल तो 1,500 झाड बाकी 1,500. 40 टन माल. 40 टन माल बाकी अजून. 30-40 टन माल बाकी. 40 टन माल बाकी अजून. 40 टन माल. आणि 40 टन माल म्हणले 800 रुपये म्हणले काय परवडायचे आपल्याला. 40 टन माल बाकी. मग इकडे हातच लावला. इकडून मला पूर्ण पाईप नाही, मग काढून फायदाच नाही ना बद्रू. आता सध्या मित्र ते बांधू राहिले झाडाला झाड, कारण आता केळ पूर्ण पोसू राहिले. मोडलेले आता काढायला आले केळ, हे बघा अशी बांधू राहिले ते. म्हणजे आता हा खर्च वेगळा उजूक सुरू झालाय शेतकऱ्या मागं, आहे का नाही. हे पहा, हे असं बांधू राहिले का बाबा हे झाडाला बांधून टाकायचं. सेफ्टी नाहीतर आता ते पोचलंय समजा, केळ पूर्ण काढायला तयार झालेलं आहे आणि हे जर नाही काढलं तर ह्याच्या वजनात ते झोकू राहिलंय खाली. पहा हे झाड कसं झुकलंय. मोडले ते. म्हणजे हे अशी नुकसान चालू आहे. आणि भाव नाही म्हणून त्याला काढता येईना. बरं बेभाव विकता येईना. बरं विकून जर तुमचा खर्चच निघत नसेल तर कसं काय करायचं शेतकऱ्यांना. त्याच्यासाठी बुवा शासनाने याच्यावर लक्ष देऊन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. आता त्या युद्धाचं आणि शेतकऱ्याचं काय मित्र हो, त्याला शेतकऱ्याला काय माहिती आहे का पुढं काय होणार आहे का नाही. शेतकऱ्याचं जे काम होतं त्यानं ते केलंय. त्याचे कष्ट, घाम, पैसा त्यानं त्याचा लावलाय. आता तिची काय चुकी आहे. तिकडे युद्ध पेटलंय, त्याच्या नावाखाली निखळ सरासर लूट लावली व्यापार लोकांना. तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन का बाबा केळीचं जे उत्पादन, जो शेतकरी उत्पादक याला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.